सिद्ध करा वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. ही सिद्धता आपण अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करू. तर 2चे वर्गमूळ ही संख्या परिमेय संख्या आहे असं मी या ठिकाणी घेतो. समजा वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे. तर चला पाहूया, आपण इथे समजलाय की वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे. तर काय येत आहे ते पाहू. तर आपण परिमेय संख्या या संख्यांना म्हणतो की जी संख्या 2 पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिता येते. आपण इथं वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या मानलेली आहे, म्हणून वर्गमुळात 2 ही संख्या 2 पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात आपल्याला लिहिता येईल. तर आता हे वर्गमुळात 2 हे आपण लिहूया 2 पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात. म्हणजे वर्गमुळात 2 बरोबर a भागिले b. तर इथं a आणि b या आहेत पूर्णांक संख्या आणि a भागिले b हे झालं त्यांचं गुणोत्तर. तर a भागिले b बरोबर आहे वर्गमुळात 2. म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या झाली परिमेय संख्या. तर मी या ठिकाणी a आणि b च्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की या a आणि b मध्ये एक या संख्येव्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. आणि कदाचित जर असेलच तर आपण या a आणि b ला त्या समान विभाजकानं भाग देऊन आपण लहानात लहान रूप या a भागिले b चं बनवू शकतो. म्हणजे ते एवढं भागाकार येणार आहे की शेवटी a आणि b हेच शिल्लक राहतील. तर आपण या ठिकाणी असं मानलेलं आहे की एक या संख्येव्यतिरिक्त a आणि b चा कोणताही एक सामायिक विभाजक नाही. म्हणून आपण या ठिकाणी लिहू की a व b मध्ये एक पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असे मानू. आणि या गोष्टीकडे आपलं लक्ष असू द्या, कारण हे आपल्याला पुढे कामी येणार आहे. तर चला पुढे जाऊया. आपल्याजवळ इथं आहे की वर्गमुळात 2 बरोबर a भागिले b किंवा a छेद b. तर आता आपण हे जे समीकरण मिळालेलं आहे या समीकरणाच्या दोन्ही बाजूचा वर्ग करू. तर मला मिळेल वर्गमुळात 2 चा वर्ग तो येईल 2 बरोबर असेल a चा वर्ग भागिले b चा वर्ग. आणि इथं जर आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूला b वर्गनं गुणलं, म्हणजे हे b वर्ग घालवण्यासाठी या समीकरणाच्या दोन्ही बाजूला b वर्ग गुणू, तर येईल आपल्याला 2 गुणिले b वर्ग हे बरोबर असेल a वर्गच्या. कारण इथं b वर्गनं गुणल्यावर b वर्ग कॅन्सल होतील आणि शिल्लक a वर्ग राहील. तर आपल्याला इथं मिळालं की a चा वर्ग बरोबर आहे 2 गुणिले b च्या वर्गाबरोबर. तर आता हे समीकरण मी या ठिकाणी लिहितो a वर्ग बरोबर 2 गुणिले b वर्ग. आता आपण इथं a आणि b या पूर्णांक संख्या घेतल्या होत्या, म्हणजे इथं b चा वर्ग केला आपण तर तो वर्ग सुद्धा पूर्णांक संख्या मिळणार आहे आणि a चा वर्ग सुद्धा पूर्णांक संख्या मिळणार आहे. आणि या b वर्गला गुणिलेले आहेत 2 ने. तर आपल्याला माहित आहे की कोणत्याही पूर्णांक संख्येला जर आपण 2 न गुणलं तर गुणाकारात येणारी संख्या ही समसंख्या असते. म्हणजे a चा वर्ग ही संख्या मिळेल समसंख्या. म्हणून आपण या ठिकाणी लिहू की a चा वर्ग ही समसंख्या आहे. आणि आता या a वर्गला आपण असं लिहू की a गुणिले a, अर्थात ही सुद्धा समसंख्या असणार आहे. आपण जो बदल केलेला आहे तो फक्त या ठिकाणी केलेला आहे की a च्या वर्गला आपण a गुणिले a लिहिलं, ही समसंख्या आहे, तर इथं येईल ही समसंख्या आहे. तर इथं ही जी a संख्या आहे ही समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल, कारण a चा वर्ग ही समसंख्या आहे, परंतु a ही संख्या समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल. परंतु विषम संख्या गुणिले विषम संख्या आपल्याला पुन्हा मिळणारी संख्या गुणाकारातली ही विषम संख्या मिळते. परंतु ज्यावेळी आपण समसंख्या गुणिले समसंख्या करतो त्यावेळी निश्चित आपल्याला मिळणारी संख्या गुणाकारातली ही समसंख्या असते. आणि इथं a गुणिले a हा गुणाकार जर समसंख्या असेल तर a ही संख्या ही निश्चित समसंख्या आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी लिहितो की a ही संख्या ही समसंख्या आहे. a ही संख्या समसंख्या आहे. आणि जर a ही संख्या समसंख्या असेल तर मी या संख्येला असं लिहू शकतो
की ए बरोबर असेल 2 गुणिले कोणत्याही पूर्णांक संख्येच्या, म्हणजे मी ती पूर्णांक संख्या घेतो या ठिकाणी के. तर इथं ए बरोबर 2k हे आपल्याला दाखवतं आहे की ए ही संख्या एक समसंख्या आहे. तर चला पाहूया आता बी ही संख्या काय असेल. इथं जे ए वर्ग आहे त्या ए वर्गच्या ऐवजी आपण मांडूया हे 2k आणि मग पाहूया की बी ची किंमत काय मिळते ते. तर आता या समीकरणात ए च्या जागी आपण मांडूया 2k. तर आपल्याला मिळेल 2b वर्ग बरोबर, इथं ए च्या जागी आपण 2k मांडणार आहोत आणि इथं ए चा वर्ग आहे म्हणून तो येईल 2k चा वर्ग. इथं आपण ए च्या जागी मांडले 2k आणि आता हे बरोबर होईल 2b वर्ग बरोबर 2 चा वर्ग येईल 4 आणि k चा वर्ग येईल k वर्ग. आणि इथं या समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर आपण 2 न भाग दिला तर आपल्याला मिळेल b वर्ग बरोबर 4 ला 2 न भाग दिला तर मिळतील 2 आणि k वर्गला राहतील k वर्ग, म्हणजे मिळेल b वर्ग बरोबर 2k वर्ग. इथं आपण k ही पूर्णांक संख्या घेतली होती म्हणजे k चा वर्ग सुद्धा पूर्णांक संख्या असेल. आणि आपण कोणत्याही पूर्णांक संख्येला जर 2 न गुणलं तर येणारा गुणाकार ही समसंख्या असेल, म्हणजेच b चा वर्ग ही सुद्धा एक पूर्णांक संख्या असेल, म्हणजेच b चा वर्ग ही एक समसंख्याच असेल. आणि जसं इथं a चा वर्ग ही समसंख्या मिळाली होती तसं इथं b चा वर्ग ही सुद्धा एक समसंख्या मिळाली. आणि इथं पाहिलं की a गुणिले a ही समसंख्या आहे तसं इथं b गुणिले b ही सुद्धा एक समसंख्या असेल. म्हणून मी या ठिकाणी लिहितो b संख्या ही एक समसंख्या आहे, b ही सुद्धा समसंख्या आहे. तर इथं आपल्याला a ही संख्या समसंख्या मिळाली आणि b संख्या ही सुद्धा एक समसंख्या मिळाली. आणि a आणि b या जर समसंख्या असतील तर यांच्यामध्ये एक सामायिक विभाजक असेल आणि तो असेल 2, कारण या दोन्ही संख्या समसंख्या आहेत. आणि म्हणून आपण इथं लिहू शकतो की a आणि b यांचा एक सामायिक विभाजक आहे 2. 2 हा a आणि b चा सामायिक विभाजक आहे. परंतु आपण तर इथं मानलं होतं की a आणि b मध्ये एक पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही आणि इथं तर 2 हा सामायिक विभाजक आलेला आहे, म्हणजे हे जे मानलं होतं आपण हे चुकीचं आहे. आणि इथं आपण जे लिहिलं होतं की वर्गमुळात 2 बरोबर a भागिले b म्हणजे परिमेय संख्येच्या रूपात, हे मानणं सुद्धा चुकीचं असणार आहे. आणि इथं आपण मानलं होतं की वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे, हे मानणं सुद्धा चुकीचं होईल. याचा अर्थ असा होईल की वर्गमुळात 2 ही संख्या ही अपरिमेय संख्याच आहे. तर अशा रीतीनं आपण अप्रत्यक्ष सिद्धता देऊन वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे या ठिकाणी सिद्ध केलं आहे.